नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय नशीबवान या मालिकाचा इंटरेस्टिंग असा एपिसोडच्या सुरुवातीला गिरिजा इथे रुद्रप्रतापवर ओरडत असते, अहो ऐका ऐका, थांबा थांबा, श्क, 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 असं करत असते. आणि मग ती काय म्हणते बघा, तर तो ना असा तिच्याकडे बघतच राहतो. ती विचारते, काय, कुठे कुठे चाललात माझं पूजेचं ताट घेऊन, असं गिरिजा विचारते. आणि मग रुद्रप्रताप त्याला आठवतं की कसं आगीतनं तिला वाचवलं होतं, आगीत कसं ती तिच्या जे पडत होती तेव्हा कसं धरलं होतं, हे सगळं त्याला आठवतंय. आणि तो एकटकच बघत राहिलाय तिच्याकडे. गिरिजा विचारते, काय बघताय काय असे? चोरी पकडली गेली ना म्हणून बघताय तुम्ही. काय हो, तुम्हाला काहीच वाटत नाही का? देवीच्या दारात असं तुम्ही पूजेचं ताट घेऊन निघून जाता कुणाचं तरी. अहो नाही नाही, तुम्हाला काय वाटलं असेल की एकटीच मुलगी आहे, काय बोलणारच नाही बिचारी, आपण गेलो निघून तर तिला कळणारच नाही, हो ना? पण आज मला ना सगळं कळतंय बरं का. असं काहीतरी घेऊन घ्यायचं ताट आणि मध्येच फसवायचं मुलीला, काय वाटतं का नाही तुम्हाला? असं म्हणत ना गिरिजा बोलतच राहिले. आणि म्हणते, तुमच्यासारख्यांना मी चांगली ओळखते. नाही, मान्य आहे मला की देवीच्या दारात आहोत, देवीचा प्रसाद हा सगळ्यांसाठी असतो, मान्य आहे मला. पण काय आहे ना, म्हणून तो असा कोणी घेऊन टाकायचा नसतो. अहो, एखाद्याने असा तो प्रसाद द्यावा लागतो, तेव्हा तो प्रसाद आपला होतो, कळतंय का तुम्हाला? गिरिजा याच्यानंतर खूप काही बोलते, खूप काही सांगते, खूप काही ऐकवते. पण हा आपला रुद्रप्रताप का रुद्रवीर कोण आहे ना, तो इकडे ना तिच्याकडे असा बघतच राहिलाय नुसता. काही रिएक्शन्स देत नाही. तिचे डोळे, तिचे बोलणारे ओठ, या सगळ्यामध्ये असा तो ना बघत राहिलाय नुसता. आणि आता पुढे काय होतंय बघा. गिरिजा ओरडून म्हणते शेवटी, अहो तुमच्याशी बोलतेय मी, असं सगळं चाललंय तिचं. पण तरी सुद्धा तो काही रिएक्शन देत नाहीये. तो असा एकटकच बघत राहिलाय, असं खुळ्यासारखंच बघत राहिलाय तो. तिचे हलणारे कानातले दिसतायत, उडणारे केस, असं सगळं की नाही, हे माझं आहे ताट आरतीचं, असं सगळं ती सांगत असते. पण तरी सुद्धा त्याची काही रिएक्शन नाहीये. म्हणून एकदा परत म्हणते, गिरिजा तुमच्याशी बोलते मी, कळतंय का तुम्हाला? ओ, असं म्हणत की नाही शेवटी हात हलवते आणि म्हणते, तुमच्याशी बोलतेय, कळतंय का तुम्हाला काही? द्या माझं ताट इकडे द्या, असं म्हणत गिरिजा ना त्याच्या हातातनं ताट घेते. तर रुद्रवीर म्हणतात, गुरुजी म्हणाले देवीची इच्छा आहे. पण गिरिजा म्हणते, माझी इच्छा नाही, असं म्हणत ती चालायला चालू करते. उगीच काहीतरी असं म्हणते आणि परत ना पाठीमागे वळून बघते त्याच्याकडे. आणि मग गिरिजाच्या मनात काय येतं माहिती नाही. ती काय करते बघा प्रेक्षकांनो, हात पुढे करा असं सांगते त्याला. तो म्हणतो, तर हात पुढे करा, असं परत एकदा म्हणते. ऐकू कमी येतं का तुम्हाला, असं विचारते. तर हात पुढे करा. आणि मग प्रेक्षकांनो हात पुढे करतो तो, असा असा हात करतो, म्हणजे शेक हँड देण्यासाठी हात पुढे करतो. तर प्रसादासाठी हात पुढे करा, हा घ्या प्रसाद. आणि देवीला म्हणावं, मला चांगली बुद्धी दे. तर ना आधी गिरिजाचा दिलेला प्रसाद असतो तर तो खातो आणि म्हणतो, हात जोडतो डायरेक्ट तिथे आणि म्हणतो, चांगली बुद्धी दे. तर गिरिजा म्हणते, मला नाही, देवीला म्हणा, म्हणजे असलं पाप तुमच्याकडनं होणार नाही परत. काय बाई माणसं असतात एक एक, असं म्हणत जात असे. तोपर्यंत गिरिजाचा पाय त्या पायरीवरनं सटकतो आणि ती पडणार. एवढ्यात आपल्या रुद्रवीरनं गिरिजाला धरलेलं आहे बरं का, सावरलेलं आहे. आणि बॅकग्राऊंडला गाणं लागलंय आपलं, कुठलं माहितीये का, नशिबांचं टायटल सॉन्ग लागलंय. आणि गिरिजा बघा आता कशी बघते त्याने धरलेल्या हाताकडे. आणि गिरिजा ओरडून म्हणते, हात सोडा माझा, पडत नाहीये मी. पण मी पडलोय, असं रुद्रवीर म्हणतो. तर गिरिजा असं करून बघते. तर तो म्हणतो, हो मी पडलो इथून आधे, म्हणजे तुम्ही ठीक आहात ना? आता गिरिजा म्हणते, हो हो ठीक आहे मी. दिसली मुलगी की लागले लगेच चान्स मारायला, असं म्हणत गिरिजा बडबड करते आणि तिकडनं बाहेर पडते. तर प्रेक्षकांना तिच्या परडीतून जे काही फूल पडलेलं असतं, ताटातून फूल पडलेलं असतं, ते रुद्रवीर उचलतो ते फूल आणि म्हणतो, काय करणार, तुम्ही आहातच तशा. आणि मग देवीकडे बघतो, देवीच्या देवळात परत जातो धावत धावत, देवी मातेसमोर उभा राहतो आणि म्हणतो, आई इतक्या लवकर तू माझी प्रार्थना ऐकलीस? अगं ही तीच मुलगी होती, आता तुला माहीतच असणार, असं बोलायला चालू करतो तो रुद्रवीर देवी समोर. आणि म्हणतो, अरे देवा, आता मी तिचं नावच नाही विचारलं, असं पण म्हणतो. परत पाठीमागे वळतो धावत धावत जायला तिचं नाव विचारण्यासाठी. आणि मग तिथे जाऊन बघतो तर ती तिथे कुठे दिसत नाही त्याला, त्या तिथनं जाताना. आणि आता परत काय तो करतो बघा, तसं म्हणजे एकदम हातबीत मारतो असं, आणि खुळा झालाय बरं का हा. फर्स्ट साइड लव झालंय बहुतेक असं वाटतंय. आता पुढे काय काय घडतंय बघूया. तर प्रेक्षकांनो इकडे आईचा फोटो पुसताना गिरिजा म्हणत असते, मला ना कधी कधी प्रश्नच पडतो आई, कोण आहे मी? गोलूची ताई आहे का आई? बाबा काही मला त्यांची मुलगी मानायला तयार नाहीत. आणि मग तो तिला प्रसंग आठवतो की ही माझी मुलगी नाही आहे, असं ते बाबा म्हणालेले असतात. तर बाबा पाठीमागून ना इकडे कानाला हात धरून सॉरी सॉरी म्हणत असतात. तर गिरिजा म्हणते इकडे की तुला दिलेल्या वचनाचा विसर नाही पडला मला. काय करू ग, थकून जाते मी. हो, कारण यांचं पिणं काही सुटत नाहीये, उलट दिवसेंदिवस वाढतच जातंय. तोपर्यंत बाबा म्हणतात, का तिला माझं गाराणं सांगतेस? चुकलं माझं.
पाया पडतो मी हवं तर तुझ्या असं म्हणत ना पाया पडत असतात तोपर्यंत गिरिजा उठून स्वयंपाकघरात येते इथे आणि गॅस बीस बंद करते. तर बाबा म्हणतात, "ए गिरिजे, आता काय दंडवत घालू का गं तुझ्या पुढे?" "अगं, अगं, अगं सोड ना," असं म्हणत असतात बाबा आणि म्हणतात, "किती राग धरशील गं तू? मी वाईट नाहीये गं. ती ती ना दारू वाईट आहे," असं बाबा म्हणतात आणि ती म्हणजे माझ्याकडून ना नको तेव्हा पिऊन घेते. तर लगेच तो गोलू म्हणतो, मग पितो कशाला?" असं म्हणत आणि मग आता ते तिच्याजवळ जातात बाबा आणि म्हणतात, "ए बाबा, एक तर ती बोलत नाहीये माझ्या संग, त्यात तू आता तोंडाला आवर घाल, जरा गप की. तर तुला असंच पाहिजे," असं तो म्हणत असतो तिकडनं. आता परत गिरिजाजवळ येतात बाबा तिकडनं आणि म्हणतात, "ए गिरिजा, हे बघ, अगं याच्यापुढे असं नाही वागणार गं मी. आत्तापासनं, या टाईमापासनं मी दारू अजिबात पिणार नाही. एक एक घोट बी घशाखाली जाणार नाही बघ माझ्या," असं बाबा म्हणतात. शपथ! आणि मग प्रेक्षकांनो काय करतात बघा, आईच्या फोटोकडे बघतात आणि म्हणतात, "आईची शपथ घेतो." आणि आईची ना डाव्या हाताने शपथ घेतात. तर गिरिजा म्हणते, "डाव्या हाताने शपथ घेताय तुम्ही? राहू द्या. तुमच्या याच वागण्याला कंटाळून सोडून गेली ती आपल्याला. जिवंतपणी सुख नाही दिलं तुम्ही तिला. निदान मेल्यावर तरी तिच्या आत्म्याला सुख लागू दे," असं म्हणते गिरिजा आणि म्हणते, "बाबांपासून कपाटाची चावी लपवून ठेवावी लागते आणि नाहीतर ते परत पैसे चोरून दारू पितील," असं म्हणून ना मुद्दामून कपाटाची चावी त्या आईच्या फोटो काढून काढते आणि ती चावी इकडे बाबा बघत असतात आणि तेवढ्यात ना ती लपत-लपत अशी चावी ठेवते इकडे. तर रागवून का होईना पण बोलली माझ्याशी असं म्हणत ना बाबा म्हणतात तोपर्यंत गोलू म्हणतो, "बघितलं का कोडगेपणा किती आहे?" तर गिरिजा म्हणते, "दौलतदादाच्या गॅरेजमध्ये शब्द टाकलाय मी तुमच्यासाठी, त्याला जाऊन भेटून या." आणि ह्यो जाणार होय असं लगेच गोलू म्हणतो आणि मग प्रेक्षकांनो तर बाबा "हो, हो, मी जातो" असं म्हणत असतात. तर गोलू वेळापत्रक बघतोयस ना तू? गणिताचा पेपर आहे. मला पैकीच्या पैकी मार्क हवेत आणि काय आहे त्या पेन्सिलीला टोक तरी कर असं गिरिजा ओरडून सांगते आणि म्हणते, "बरं असू दे. शिरा करून ठेवलाय कळलं का? खाऊन घ्या," असं पण सांगते आणि बाबांकडे बघते आणि म्हणते, "उपाशी राहू नका." आणि तिकडनं जाते. तर प्रेक्षकांनो बाबा "हां, हां" असं म्हणतात. तर गिरिजा निघून जाते तोपर्यंत, "अहो बाबा, आज वाढदिवस आहे तिचा. हॅपी बर्थडे तरी करायचा." असं म्हणत तो गोलू उठतो, डोक्याला हात मारून घेतो आणि बाबा इकडनं हॅपी बर्थडे असं ओरडतात. तर गोलू म्हणतो, "गेली आता ती." तर प्रेक्षकांनो आता इकडे बघा पुढे काय घडतंय ते. नागेश्वरराव देवीसमोर हात जोडून उभे आहेत. तोपर्यंत त्यांचे गुरुजी म्हणतायत, "चला आता होमाला सुरुवात करूया आपण." तर नागेश्वर इकडे नमस्कार करतात आणि होमाला बसायला लागतात. तर ते गुरुजी सांगतात, "नागेश्वरराव, तुम्ही केलेल्या पापांसाठी, पापांपासून मुक्तता मिळवण्यासाठी आपण हा होम करतोय. पूजा संपन्न होणं गरजेचं आहे ही." ते नागेश्वर म्हणतात, "हां, सुरू करा." तर गुरुजी म्हणतात, "पापक्षालनाच्या या विधीसाठी आपल्यासोबत आपल्या अर्धांगिनी असणं अनिवार्य आहे आणि मग त्यांना बोलवा," असं गुरुजी म्हणतात. तर लगेच ना नागेश्वर "वासंती" असं जोरात ओरडतात. "वासंती आहे, वासंती." तोपर्यंत प्रेक्षकांनो सगळे नोकर चाकर सगळे धावत येतात आणि मालक वहिनी साहेब घरात नाहीये. तर "कुठं उलटल्यात त्या?" असं म्हणत, "हुडकून आणा त्यांना," असं ते नागेश्वर म्हणतात. तोपर्यंत ना इकडे रुद्रवीर येतात आणि म्हणतात, "आबासाहेब, आबासाहेब तुम्ही शांत व्हा. काय झालं? मी बघून येतो आईसाहेब कुठे आहेत ते. काळजी करू नका आणि पूजा चालू ठेवा." तर "ठीक आहे, तुम्ही जावा. लवकर या पण," असं इकडे नागेश्वर सांगतात. तर "धाकलं मालक, मी गाडी काढतो," असं त्यातला एक नोकर म्हणतो. तर रुद्रवीर म्हणत असतो, "इथे नाही, त्याची काही गरज नाही." तर नागेश्वर म्हणतात, "तर ऐका, घाटावर बघा, तिकडच असतील त्या. लवकर या तुम्ही," असं म्हणत सांगतात आणि मग इकडे नागेश्वर बघा कसा असा रागाने भोगतोय आणि बोलतोय, की इथं जित्या माणसांची पर्वा नाहीये, तर मेलेल्या माणसांसाठी यांचा जीव तडफडतोय. तर प्रेक्षकांनो तिकडे घाटावर विधी चालू आहेत. गुरुजी तिकडे मंत्र म्हणतायत, "केशवायन महा, नारायण महा, माधवायन महा, विष्णुवायन महा," असे मंत्र म्हणतात. "आता हातावर पाणी घ्या आणि मृतात्म्यांचे स्मरण करा," असं म्हणून सांगतात. तर त्या वासंती आहेत त्या मृतात्म्यांचे स्मरण करतात आणि नावं घेतात एक-एक. अंगद महाजन आणि देवकी महाजन अशी 2 नावं घेतात त्या आणि म्हणतात, "मी तुम्हा दोघांनाही हात जोडून विनंती करते, पिंडदानाला या," अशी म्हणून प्रार्थना करतात त्या आणि त्या दोघांचे फोटो असे दाखवलेत. आता खरंच ते पिंडदानाला येतील का? विधी कसा होतील हे तुम्हाला कळेलच. त्याच्यासाठी तुम्ही एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा. बघूया अजून पुढे काय घडतंय ते. तर प्रेक्षकांनो इथे देवीच्या देवळाजवळ इथे गिरिजा येऊन बसलेली आहे. छान अशी देवीची मूर्ती दाखवली. गिरिजा म्हणते, "देवी आई, इथं आल्यावर ना तुझ्या कुशीत आल्यासारखंच वाटतं बघ." आणि बाजूच्या खांबाजवळ तिनं आई असं लिहिलेलं असतं. तेव्हा ती म्हणते त्या खांबाकडे बघून, "ऐकतेस ना गं आई तू? लहानपणी मी तुझं बोट धरून इथे यायचे. जेव्हा लिहिता यायला लागलं तेव्हा पहिलं नाव तुझंच कोरलं मी या भिंतीवर." आणि ते असं आई लिहिलेलं दिसतंय बरं का. "आणि मग तू गेल्यानंतर इथेच येते मी माझं मन मोकळं करायला," असं गिरिजा इथे बोलते. आणि मग प्रेक्षकांनो देवी आई पुढे येऊन बसते मी असं ती म्हणते.
मोनूची खूप काळजी वाटते मला असं म्हणते आणि सांगते आई गेल्यानंतर आता मी त्याची ताई, आई आणि बाबा सुद्धा आहे ग. हो, बाबा सुद्धा. कारण बाबा असून नसल्यासारखेच आहेत. त्या दारूपायी एकदम आंधळे झालेत बघ ते. किती उपाय केले पण यांची दारू काही सुटत नाहीये. थकते ग मी यांच्या दारूपायी कधी-कधी. म्हणजे ना काय होतं, मला भीती वाटते ग. एवढं सगळं एकटीच कशी करू मी? या 2 हातांना हे एवढं ओझं पेलवणार आहे का? तू सांग ना ग मला. मला जमेल ना असं म्हणत ना गिरिजा प्रार्थना करते देवीपुढे आणि तेवढ्यात ना अचानक असा वारा सुटतो आणि असं की नाही शंखनाद होतो असं सगळं चालू आहे आणि तिकडे घाटावरती सुद्धा श्राद्धाचे विधी सुरू आहेत. तिकडे त्या वासंतीबाई घाटावर इथे पिंडदानाचे श्राद्धाचे विधी करतायत. त्या मनातल्या मनात म्हणतायत, "मला माहिती आहे तुम्हा दोघांवरतीही अन्याय झालाय. तुमच्या लेकीवरतीही अन्याय झालाय. पण मी तो अन्याय केलेला नाहीये. पण माझ्या नवऱ्याने तो अन्याय केलाय. माझ्या नवऱ्यानेच तुमचा घात केलाय." असं सगळं वासंतीबाई मनातल्या मनात प्रार्थना करत बोलत असतात आणि म्हणतात, "पण त्याच्या पापांची शिक्षा माझ्या लेकाला, माझ्या घराला नको देऊस. माझं मन मला सांगते की तुमच्या लेकीला न्याय मिळणार. तुम्ही पिंडदानाला या." असं इथे त्या वासंतीबाई प्रार्थना करत असतात. तर प्रेक्षकांनो तिथे पिंडदानासाठी ठेवलेला प्रसाद तसाच आहे आणि इकडे ना गिरिजाला असं काहीतरी जाणीव होतीये वेगळीच. कारण असं म्हणजे इकडे ती प्रार्थना चालू आहे आणि इकडे तेवढ्यात ना काय होतं, त्या प्रार्थना करतायत वासंतीबाई की तुम्ही पिंडदानाला या आणि ते गिरिजाची पण प्रार्थना सुरू आहे आणि तेवढ्यात देवीच्या डोक्यावरून ना फूल पडतं. ते गिरिजा बघते आणि ते फूल हातामध्ये घेते. देवीनं कौल दिला एक प्रकारे गिरिजाला. गिरिजा म्हणते, "म्हणजे माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत. आई पाहिलंस ना गं तू, माझा आवाज देवी आईपर्यंत पोहोचतोय." असं गिरिजा म्हणते. तोपर्यंत मोलू येतो आणि म्हणतो, "तुझा आवाज पोहोचणारच. माझा आवाज फक्त तिच्यापर्यंत पोहोचत नाही." असं तो म्हणतो. तर "असं का म्हणतो रे?" तर आता तो तिच्या जवळ येऊन बसतो आणि बघा, "अगं खोटं वाटतंय तुला. बघ आई, आई" असं म्हणत तो की नाही जोरजोरात हाका मारायला लागतो. तर गिरिजा बघा त्याच्याकडे कशी बघते. तो पुढे म्हणतो, "बघ काहीच नाही घडलं. हू नाही का चू नाही. एवढंसं होतं तेव्हा तुझ्या ताब्यात देऊन गेली आणि आता ओ पण देत नाही." तर गिरिजा म्हणते, "अगं पण तिला तुझी काळजी आहे." तर मोनू म्हणते, "अजिबात नाही. तिला कशाला असेल माझी काळजी? कारण तिला माहितीये की माझी तायडी मला आईपेक्षा जास्त काळजी घेते किंवा आईपेक्षा जास्त जीव लावते." असं तो गिरिजाबद्दल म्हणतो. तर चला आता निघायला हवं आपल्याला. तर आपल्याला मार्केटला जायचं होतं असं तो म्हणतो. "अरे मार्केटला जायचंय पण आधी मला सगुणा मावशीकडे जाऊन यावं लागेल. बाबांनी कर्ज घेतलंय ना तर त्याचा हप्ता नको का भरायला? आणि तुला तर काय अख्ख्या तुळजापूरला माहितीये की सगुणा मावशीचा हप्ता जर चुकवला तर काय होतं?" तर तोपर्यंत प्रेक्षकांनो तिकडे काय होतं ते बघा. सगुणा मावशीचा हप्ता चुकवल्यावर इथे एका माणसाच्या ना सांड नको अशी थोबाडीत बसली बरं का. आणि इकडे सगुणा मावशीचा लुक बघा कसा आहे. गॉगल बिगल लावून अगदी रावडी लुक मध्ये दाखवले. गॉगल असा ती काढते आणि म्हणते, "याला म्हणतात टायमिंग. जो टायमिंग चुकवतो त्याचा टाइम खराब व्हायला वेळ लागत नाही. तर बाई तुमची दमडी बी ठेवणार नाही बघा. समद काय चुकतं करीन मी." "अरे तू काय चुकतं करशील र?" असं सगुणा मावशी म्हणते. म्हणते, "तुझ्या नरड्यात हात घालून म्या चुकतं करून घेईन तुझ्याकडून आणि ते बी टायमावर घेईन." तर तो माणूस कसा हात जोडून बसलाय. तर सगुणा मावशी विचारते, "पण आत्ताचं काय? आत्ताचा टाइम चुकवलास त्याचं काय?" आणि बरं म्हणते पुढे म्हणते, "बरं तू काय करशील माहितीये का? तिकडं दारात जायचं आणि दारात जो कोणी बी येईल त्याला वाकून असा नमस्कार करायचा आणि म्हणायचं सुस्वागतम." काय म्हणायचं? तर सुस्वागतम असं तो माणूस पण म्हणून दाखवतो अशा पद्धतीनं आणि अंगाशी असंच बोलायचं असं ती सगुणा मावशी का कोण आहे ती म्हणते आणि जा दारात तसं सांगते. तर तो माणूस जातो सुस्वागतम सुस्वागतम असं म्हणत बसतो आणि तेवढ्यात गिरिजा आतमध्ये येते. तर तो सुस्वागतम असं म्हणत असतो. तर गिरिजा त्याच्याकडे बघते आणि मग येते म्हणते, "सगुणा मावशी हे म्हणजे काय? ते कोड म्हणजे सुस्वागतम काय हे?" तर एकदम टायमावर एंट्री घेतलीस तू गिरिजा असं सगुणा मावशी म्हणते आणि म्हणते, "अगं तो देणं लागतोय माझं आणि त्यानं हप्ता नाही भरला ना, त्याला आता चला आत." असं म्हणत ना घेऊन येते. तर गिरिजा आतमध्ये येताना त्या एका माणसाला बघते तिथे. "मावशी अगं हे काय? हे कोण?" असं विचारते. तो माणूस इथे फुगा फुगवत बसलाय. तर सगुणा मावशी पुढे म्हणते, "याला स्वतःच्या हॅपी बर्थडेला त्याच्या मित्रांना पार्टी द्यायची होती म्हणून माझ्याकडनं व्याजावर पैसे घेतला होता याने आणि काय झालं फेडायची वेळ चुकवली म्हणून झालाय ह्यो फुगा फुगवण्याचं मशीन." अशी शिक्षा दिली इकडे.
तर फुगवा फुगवा असं चाललंय. तर प्रेक्षकांनो इकडे ना आपला हिरो बघा कसा गाडीवरनं येतोय इथे आणि असा तो येतोय त्या वाटेवरनं, पण मध्येच त्यांना काय होतं बघा, तो असा स्वतःशीच हसतोय, लाजतोय, चाललंय त्याचं आणि तो स्वतः मग इथे थांबतो आणि म्हणतो, "रुद्रप्रताप काय चाललंय काय तुमचं? सांभाळ स्वतःला," असं म्हणतो आणि मग तेवढ्यात प्रेक्षकांनो ना त्याला भास होतो, सतत सगळीकडे तीच दिसते असं म्हणतो. तोपर्यंत ती दिसतीये बरं का त्याला तिथे आणि ती त्याच्या गाडीवर बसून-बिसून जातीये, गॉगल-बिगल लावतीये, आरशात एकत्र बघतीये कारण तेवढ्यात रुद्रवीरनं या रुद्रप्रतापनं म्हटलेलं असतं, "भेटायला येशील का?" वगैरे आणि बघा प्रेक्षकांनो तो तिथेच असं स्वप्न बघतोय, की गाडीवरनं तो चाललाय आणि छानपैकी ती त्याच्या पाठीमागे बसलीये. आरशामध्ये आरसा सेट वगैरे केलाय आणि असं सगळं चाललंय त्याच्या मनामध्ये. पण प्रेक्षकांनो जस्ट इमॅजिन हे फक्त स्वप्नच आहे. जरा नावाची गडबड इकडे-तिकडे होईल कारण सीरियलचा एपिसोडचा 2रा-3राच दिवस आहे. पण हळू नावं तोंडात बसेल त्यामुळे जरासं सांभाळून घ्या. तर आता प्रेक्षकांनो इकडे जोरात हॉर्न वाजतोय तेव्हा कळतंय, की हा आपण स्वप्न बघत होतो. त्यामुळे गाडीचे बाकीचे हॉर्न वाजल्यानंतर स्वतःच्या डोक्यात टपली मारतो तो रुद्रवीर आणि तिकडनं निघून जातो. तर प्रेक्षकांनो इकडे सगुणा मावशी हातात कुर्ता घेऊन उभी आहे. तर हा कुर्ता मावशी गुलाब काकांचा आहे का गं? असं विचारते गिरिजा. तर होय. अगं पण तर इथे गिरिजा गुलाब काका अजून तर सगुणा मावशी म्हणते, "अगं ते ढगात नाही गेलेत अजून, पण घर सारून तर गेलेत ना." आणि मग आता सगुणा मावशी म्हणते, "नुसतं कपाळावर कुंकू लावून काय उपयोगाचं नसतं गं. संसारात नवऱ्याचं अस्तित्व पण तेवढंच महत्वाचं असतं. एकटीने काढतो ना ते आयुष्य आणि दोघं मिळून जगतो ना तो संसार. समद्या लोकांना वेळेवर पैसे दे असं सांगणारी म्या, माझाच सुखाचा टाईम परत कधी येणार याचीच मात्र मी वाट बघत बसले," असं सगुणा मावशी बोलते आणि म्हणते, "मी एकटीच." तर गिरिजा लगेच म्हणते, "मावशी अगं, अगं असं काय करतेस? श्रीमंत दादा आहे, मी आहे, गोलू पण आहे की." तर "होय, होय तुम्ही समदे आहात अगं, पण अगं पण काय आहे ना हक्कानं, अगं ए चहा टाकतीस का?" असं म्हणणारं माझं माणूस नाहीये ना, असं एकदम सगुणा मावशी इमोशनल होऊन म्हणते. तर गिरिजा म्हणते, "तुला वाटतं का गं गुलाब काका येतील का परत?" असं म्हणून विचारते गिरिजा. तर सगुणा म्हणते, "येणार असतो परत." आणि मग प्रेक्षकांनो त्याच्या कपाळावरचा कलंक लागलाय ना, तो पुसाया त्याला यावंच लागेल असं सगुणा म्हणते. तर गिरिजा त्याच्याकडे बघत राहते. तर माझा नवरा पळपुटा नव्हता. अंगत महाजन आणि देवकी महाजनचा खून त्यानं नाही केलेला असं इकडे गिरिजा म्हणते आणि हे चित्र त्याला ते दिसतंय की तिला आठवतंय. तर लगेच सगुणा म्हणते, "खोटा आळ लावलाय त्याच्यावर त्या नालायकानं, केलं त्यानं आणि भोगतोय माझा नवरा." असं सगळं इथे ना सगुणा ओरडून म्हणते, "त्या नाग्यानं अडकवलंय माझ्या नवऱ्याला, त्याच्यामुळं तो पळून गेला." असं सगळं गिरिजासमोर सांगते सगुणा आणि म्हणते, "तेव्हा संधी मिळेल ना, तेव्हा त्याला त्या त्या नाग्याच्या नाकावर पाय ठेवून ठेचून टाकल ही सगुणा." अशी धमकी वगैरे देते आणि म्हणते, "एकदम टायमावर ठेचून टाकल," अशी धमकी पण देते बरं का. आणि मग प्रेक्षकांनो तो नागेश्वर तिकडे बसलेला आहे देवीची म्हणजे होम चालू करायच्या साठी. गुरुजी म्हणतायत मुहूर्ताची वेळ टळून चालली आहे, फार वेळ थांबता येणार नाही. तर नागेश्वर म्हणतोय, "कशाला थांबायचं मग, करा चालू करा तोपर्यंत." "पण साहेब ते वहिनी साहेब पाहिजेत ना पूजेसाठी," असं तो माणूस म्हणतो. धाकले मालक गेलेच आहेत पूजेसाठी वहिनी साहेबांना आणायला." "नाही म्हणजे थोडक्यासाठी कशाला?" तर "काय हो, ज्यांनी स्वतः आमची पाप या घडात म्हणजे घरात बुडवून ठेवलेत, काय त्या असल्या काय आणि नसल्या काय," असं ते म्हणत असतात नागेश्वर. "कुणासाठी थांबायची सवय नाही, चला सुरू करा," असं नागेश्वर गुरुजींना पूजा करायला सांगतात. तर प्रेक्षकांना इकडे गिरिजा सगुणा मावशीला म्हणते, "मावशी अगं सावर स्वतःला तू." लगेच सगुणा मावशी गिरिजाला विचारते, "अगं कशी सावरू मी स्वतःला? हा आजचा दिवस आहे ना, तो खायला उठतो बघ मला," असं म्हणते. आणि मग एकदम तिला आठवतं, "ते जाऊ दे, तर तू कशासाठी आली होतीस इथं?" तर गिरिजा म्हणते, "अगं असं काय, आज 7 तारीख आहे ना, तर मग काय? अगं आमचं घर गहाण आहे ना तुझ्याकडे, तर त्याचा हप्ता द्यायला आले होते, ते पण अगदी टायमावर." तर सगुणा मावशी म्हणते, "नक्कल करतेस होय गं माझी? नाही, नाही, नको ठेव ते पैसे. हे बघ आज तुझा हॅपी बर्थडे असतोय ना, तर काय आहे ना." गिरिजा लगेच बघते सगुणा मावशीकडे आणि म्हणते, "तुझ्या लक्षात होतं का?" असं विचारते. तर सगुणा मावशी म्हणते, "अगं कसं विसरून मी? कसा योगायोग आहे बघ. आजच्याच दिवशी माझा नवरा गाव सोडून गेला, तर आजच्याच दिवसाला तुझा हॅपी बर्थडे बी असतोय. तर माझ्याकडनं तुला बर्थडेचं गिफ्ट असतं या." तर गिरिजा म्हणते, "मावशी असं नको करूस गं." तर गिरिजाला सगुणा मावशी म्हणते, "मावशी म्हणतेस ना मला? तर अगं तुझी आई मालती मला बहिणीवाणीच होती. तिनं ज्या कष्टानं तिचा संसार उभा केला ना,
तर त्याच्या 10 पटीनं तू तिच्या माघारी तो सांभाळलायस, असं सगुणा मावशी गिरिजाचं कौतुक करत म्हणते आणि म्हणते, "गिरिजा मला ना तुझ्यात मॅच दिसते," असं सांगते आणि म्हणते, "म्या बी समजा एकटीनंच ओढतेय ना आणि तू बी एकटीनंच ओढतेयस सगळं आणि आता ती पैसे ठेव ते पैसे," असं म्हणत सगुणा मावशी सांगते आणि "मज्जा कर," असं म्हणते. "बरं मला सांग आजचा काय प्लॅन आहे तुझा?" असं विचारते. तर गिरिजा म्हणते, "काही खास नाही गं, बोलूला मार्केटमध्ये घेऊन जायचंय. तो पोहोचला असेल तर मी पण निघते आता. तर चल अगं मग चल की त्याच्या आधी तुला पोहोचवते." "अगं मला बी घाटावरच जायचंय," असं सगुणा मावशी म्हणते. तर इकडे "तू आता घाटावर का चाललीस?" असा प्रश्न विचारल्यानंतर ना सगुणा जरा गप्प होते, कारण गिरिजाने प्रश्न विचारलेला असतो तो. तर प्रेक्षकांनो इकडे घाटावर ना आजच्याच दिवशी 25 वर्षापूर्वी जे काही घडलंय ना, तर ते अजूनही तसंच्या तसं माझ्या डोळ्यासमोर आहे देवकी, असं म्हणत प्रार्थना करते वासंती आणि म्हणते, "ती रात्र अजूनही आठवते मला." तर प्रेक्षकांनो त्या रात्री काय घडलेलं असतं, तर ती जी छोटी मुलगी असते, तर ती मुलगी त्या बायकोने म्हणजे त्या महाजनांनी त्या ह्याला आणून दिलेली असते. तर इकडे मोठी गाडी घेऊन ना इकडे गिरिजा आलेली आहे घाटावरती, म्हणजे सगुणा मावशीच्या गाडीतून आणि मग प्रेक्षकांनो सगुणा मावशीला म्हणते, "मावशी येऊ मी आता?" तर वेळ नको व्हायला, जा तू टायमावर. ताई ते सामानाचं काय करायचं? गाडी घाटावर नाही नेऊ शकत. मग आता काय करायचं असा प्रश्न पडलाय. तर गिरिजा म्हणते, "मावशी अगं काय करू नको, मी आहे ना, तर जे मी घेते सामान तर तुला उशीर होईल," असं म्हणत इकडे सगुणा मावशी म्हणत असते. तर गिरिजा म्हणते, "नाही, नाही, द्या तुम्ही डिक्की उघडा, मी घेते सामान," असं म्हणत गिरिजा ती सामान घ्यायला जाते. तर प्रेक्षकांनो बघा हा केळीची पानं वगैरे बाकीचं सगळं सामान आहे आणि गिरिजा ना आपला फोन ना चुकून तिथे खाली ठेवते आणि बाकीचं सगळं सामानाच्या पिशव्या आहेत, त्या ज्या काही पिशव्या आहेत त्या उचलते आणि गडबडीत दार लावते. तो फोन मात्र घ्यायला गिरिजा विसरली. तो फोन तिथंच राहिलेला आहे आणि एवढंच होतं ना गं, असं विचारते येऊन. तर सगुणा मावशी म्हणतात, "होय, होय आहे." तर गिरिजा विचारते, "पण मला सांग, नक्की पूजा कसली घालणार आहेस तू?" असं विचारते. तर "श्राद्ध घालणार आहे मी," असं इकडे गिरिजाला सांगते. तर प्रेक्षकांनो इथे बघा हा, इकडे गिरिजा घाटाच्या पायऱ्या उतरते. तिकडे वासंती त्या दोघांचा फोटो लावून बसलेली आहे, की विधीसाठी पूजा पिंडदान व्हावं याच्यासाठी प्रार्थना करत बसले. अंगद दादा आणि देवकी, आज मी तुमच्या लेकीबद्दल महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे तुम्हाला आणि प्रेक्षकांनो ती महत्त्वाची गोष्ट अशी आहे, त्यांची मुलगी देवकीची आणि अंगदादाची जी मुलगी आहे, ती मुलगी जिवंत आहे असं त्या म्हणतात, प्रार्थना करतात. तर प्रेक्षकांनो आता हे सगळं गोड बंगालनं आपल्याला लवकरच कळेल, तेही उद्याच्या भागात कळेल आपल्याला नेमकं काय काय घडणार आहे किंवा कसं कसं घडणार आहे ते. सिरियल नवीन आहे, रुळावर यायला थोडासा वेळ लागेल, त्यामुळे तुम्ही पण तसा सपोर्ट करा, छान छान कमेंट करा आणि बघायला विसरू नका नशीबवान ही मालिका, कारण उद्याच्या भागामध्ये परत इथे रुद्रवीरची आणि हिची धडक होणार आहे, फोन बिन पडणार आहे, गाडीवरनं पडणार आहेत आणि नेमकं काय काय घडणार आहे ते बघूया. देवकी तुझ्या लेकीला मी वाचवलंय अशी प्रार्थना इकडे त्या म्हणतायत वासंती आणि म्हणतायत तुझी लेक जिवंत आहे आणि तेवढ्यात पिंडदानाला इथे पिंड ठेवलेले असतात. तिथे गिरिजा पोचते कशी बशी आणि नेमकं काय घडते ते बघूया. त्याच्यासाठी सबस्क्राईब करा आणि